नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नेहमीप्रमाणे आज आपण नवीन एक पदार्थ घेऊन आलो आहोत. तर राखी पौर्णिमा विशेष आज आपण मिठाई बनवणार आहोत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणार आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. प्लीज लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया. एक मोठा बाउल भरून मी काजू घेतले. त्याच बाउलला मी अर्धी वाटी साखर घेतली. आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. काजू पल्स मोडवर एकसारखे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर मी हे काजू माझे फ्रीजमध्ये ठेवले होते, त्याच्यामुळे थोडंसं ओलसर मिश्रण तयार झालं. बघू शकता तुम्ही. तुम्ही जर काजू फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तर 1-2 तास आधीच बाहेर काढून ठेवा, म्हणजे असं ओलसर मिश्रण तयार होणार नाही, छान कोरडं होईल. कढई गरम करायला ठेवली. छान जाड बुडाची कढई घेतली. 1 चमचा तूप घातलं त्यामध्ये. त्यानंतर आपण जे मिक्सरमधून काजू बारीक करून घेतले ते घातले. गॅस मंदच ठेवायचा. छान मिक्स करून घेतलं पूर्ण मिश्रण. 2-3 मिनटं आपण हे मिश्रण परतून घेतलेलं आहे. आपल्याला हे मिश्रण थोडंसं परतून घ्यायचं आहे. थोडासा कच्चापणा गेला पाहिजे काजूमधला आणि खूप लालसर नाही व्हायला पाहिजे. आता ते मिश्रण आपण बाजूला उतरवून ठेवले. कढई त्यामध्ये विलायची कुटून घातली. गॅसवरती मी पातेलं ठेवलं. अर्धी वाटी साखर घातली. अर्धीच वाटी मी पाणी घातलं. आपण काजू ज्या वाटीनं घेतले तेच वाटीचं प्रमाण आहे. आता छान आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवते मी पाक. 2 बोटामध्ये असं एक पाक जो केला त्याचा थेंब धरायचा आणि 2 बोटं असे वरती करायची. असं तार निघाला म्हणजे आपला एक तारी पाक तयार झाला. आता पाक तयार झालेला आपण भांडं खाली उतरून ठेवलं. म्हणजे कढईमध्ये आपण काजूचं मिश्रण घेतलं होतं ती कढई आपण गॅसवरती ठेवली आणि आपले पोहे खायच्या चमच्यानं मी 3 चमचे आपलं मिल्क पावडर घातलेलं आहे. आता छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपण जो 1 तारी पाक केला होता दुसऱ्या भांड्यामध्ये तो पाक याच्यामध्ये घातला. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि एकसारखं आपल्याला हलवत राहून हे छान घट्ट होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे मिश्रण. म्हणजे जो आपण मिल्क पावडर पण घातलं ते पण छान एकजीव होईल. छान मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने. शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची, भांडं घ्यायचं किंवा आपले जे पॅन असते निर्लेपचे किंवा नॉनस्टिक वगैरे ते वापरले तर खूपच छान, कारण ते जास्त चिटकत नाही. मग थोडंसं तूप घातलं मी 1 छोटा चमचा. छान परतून घ्यायचं आहे. कढईला सुटल्या गेलं पाहिजे मिश्रण. हे थोडंसं एका प्लेटमध्ये मिश्रण घेऊन बघायचं. थोडं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर बघायचं हाताने. गोळी जर छान बनले गेली तर आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालं. बघू शकता तुम्ही. आता मी गॅस बंद केला. हे मिश्रण आपल्याला एका मी आधीच प्लेटला तूप लावून ठेवलं होतं, त्या प्लेटमध्ये मी हे मिश्रण काढून घेतलं आणि आधी थोडंसं चमच्याच्या सहाय्याने मी व्यवस्थित पसरवून घेतलं. त्यानंतर मी वाटीनं थोडंसं प्लेन करून घेणार आहे. एकदम पातळसर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे. तर मी झाऱ्याच्या सहाय्याने घेतलं. त्यानंतर मी वाटीनं व्यवस्थित जेवढी तुम्हाला पातळसर वडी करायची तेवढं तुम्ही हे पातळ मिश्रण करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड पण ठेवू शकता. आता 10 मिनटानंतर मी याच्या रेषा पाडून घेतल्या आणि रेषा पाडून घेतल्यानंतर सुद्धा मी 10 मिनटानंतर पुन्हा मी याची वडी काढून दाखवणार आहे. जवळपास आपल्याला हे मिश्रण 20 मिनटं थंड होऊ द्यायचं व्यवस्थित. फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही. एक 15 ते 20 मिनटामध्ये मस्त आपली ही वडी शेड झाली आणि छान वडीसुद्धा पडते. बघू शकता तुम्ही. घरच्या घरी आपली एकदम ताजी आणि फ्रेश मिठाई तयार. एकदम स्वस्त आणि मस्त कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये आपली ही काजू कतली तयार झाली. तोंडात टाकताच विरघळणारी रक्षाबंधन विशेष. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की काजू कतली करून बघा, कारण रेसिपी खूप सोपी आहे. त्यामुळे घरच्या घरी रक्षाबंधन विशेष आज आपण ही काजू कतली बनवलेली आहे. तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा. धन्यवाद.